नाशिक शहरामध्ये विना नंबर प्लेट आणि संशयास्पद मोटरसायकलींची तपासणी करण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय। या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेऊन चोरीची यामाहा कंपनीची MT मॉडेल मोटरसायकल किंमत अंदाजे 1,20,000 रुपये जप्त करण्यात आली आहे। नाशिक शहरामध्ये वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण तसंच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडून तपासणी मोहीम राबवण्यात येत होती। यावेळी इंदिरानगर व अंबड पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना हॉटेल सोनाली मटण भाकरी समोर सार्वजनिक रस्त्यावर एक इसम विना नंबर प्लेट असलेल्या मोटरसायकलसह संशयास्पद स्थितीत आढळून आला। पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली। पुढील चौकशीत त्यानं आपलं नाव धनराज जितेंद्र लहासे, वय वर्ष 27, राहणार पूर्णानगर, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव असं सांगितलं। मोटरसायकलच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता समाधानकारक माहिती मिळाली नाही। अधिक तपासात आरोपीनं सांगितलं त्यानं ही मोटरसायकल OLX या ऑनलाईन माध्यमावर पाहून दिनांक 8/6/2026 रोजी छत्रपती संभाजीनगर इथे जाऊन घेतली होती। वाहनाची ट्रायल घेण्याच्या बहाण्याने तो नाशिकला घेऊन आल्याचं त्याने सांगितलं। त्यानंतर फसवणूक करून वाहनाच्या दोन्ही बाजूंच्या नंबर प्लेट काढून स्वतः वापरत असल्याचं निष्पन्न झालं। वाहनाच्या चेसिस नंबरवरून तपास केला असता ही मोटरसायकल चोरीची असल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समोर आलंय। पोलिसांनी आरोपीकडून चोरीची मोटरसायकल जप्त करून त्याला वाळूज पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले। आरोपीच्या कबुली जबाबावरून चोरीचा गुन्हा उघडकीस आलाय। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2चे अधिकारी व अंमलदार यांनी केली असून यात सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, पोलीस हवालदार अतुल पाटील, मनोज परदेशी, प्रदीप नन्नवरे, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, चेतन वाघिरे आदींचा सहभाग होता। संविधान न्यूज, नाशिक।